काँग्रेसचे वर्षा गायकवाड आपल्या बरोबर जोडल्या गेल्या आहेत। वर्षाताई, एका आरोपीचा एन्काउंटर झालेला आहे। 17 मुलांना त्या आरोपीनं डांबून ठेवलेलं होतं। खरं तर हा मुंबईमध्ये अशी घटना घडली ह्याचंच मला तर खरं महत्वाची गोष्ट म्हणजे धक्का वाटतो, धक्कादायक गोष्ट आहे माझ्यासाठी ही, की ज्या तऱ्हेने मुलांना डांबून ठेवलं, ज्या तऱ्हेने सरकारी कॉन्ट्रॅक्ट ही मंडळी घेतात आणि त्यांना त्याचे पैसे मिळत नाहीत म्हणून ठेकेदार मंडळी मुलांना स्वतःचं कवच म्हणून निर्माण करतात आणि त्यांच्या माध्यमातून जे आहे ते सरकारला घेण्याचा प्रयत्न करतात आणि सरकारने याची उत्तरं दिली पाहिजे। ज्या तऱ्हेने अशी घटना झाली याच्यामुळे पालक आज जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये चिंतेमध्ये असतील, मुलं मोठ्या प्रमाणामध्ये पॅनिक असेल आणि असं वातावरण मुंबईमध्ये जर होत असेल तर ही खूप मोठी भयावह गोष्ट आहे असं मला सांगायला पाहिजे। अशा तऱ्हेने मुंबई शहरामध्ये अशी घटना होते आणि मग एन्काउंटर केला जातो। यापूर्वी त्याची व्यक्तीशी कधी सरकारच्या माध्यमातून बोलणं झालं होतं का? त्याचे काय पैसे बाकी होते, त्याचं काय म्हणणं होतं? आता काय याच्यामध्ये सगळे मला जी माहिती मिळालेली प्रथमदर्शकता त्याच्यानुसार त्याचे काही पैसे बाकी होते आणि ते त्याला पाहिजे होते म्हणून त्यांनी ह्या मुलांना पण पोलीस धरलं। पण प्रश्न असा आहे की अशा तऱ्हेने जर उद्या प्रत्येक ठेकेदार अशा तऱ्हेने वागायला लागला त्यावेळी मला राज्य सरकारला पण सांगायचं की तुम्ही ज्या वेळेला कामं देता त्यावेळी त्या व्यक्तींना कसे लोक आहेत, बाकीच्या गोष्टी कशा, त्यांचे पैसे कसे दिले पाहिजेत याबद्दल सुद्धा विचार केला गेला पाहिजे। दुर्दैवाने त्या मुलांना ज्या तऱ्हेने त्यांच्या पालकांना त्रास झाला त्याला जबाबदार कोण आहे? त्याला जबाबदार सरकार आहे सर्वतोपरी। निश्चित धन्यवाद। वर्षा गायकवाड काँग्रेसच्या खासदार आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या होत्या। मात्र आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय।